नमस्कार सगळ्यांके वीक्षक बांधवांक एक गोड फोव म्हणून सांगून एक सांगतात पडले गोड फोव खावचे म्हणजे गोड फोव म्हणून सांगला पंचकादाय नाही पंचकादाय विंगड गोड फोव विंगड हे गोड फोव केतना म्हणून सांगला री हे एक मरण जलनंतर एक घरकाडे ते एक धनचे दिसाचे एक कार्यक्रम ते गोड फोव खावचे म्हणून एक असं फोव खावचा का म्हणून सांगचे जनांक आम्ही सांगताना फोव खावच्या येते म्हणून सांगचे पंचकादाय म्हणून सांगला रे विंगाड फोव खावचे म्हणून सांगला एक बरे हक्क कसं म्हणा गोड मात्र घालच्या गोड आणि सोय दोन्ही घालचे तशी गोड पोवचे कार्यक्रम म्हणून म्हाका सुमार जण सांगले गोड पोव कार्यक्रम शास्त्र आसता म्हणून या शास्त्रांत ना हे आमचे गेले सोडल्यान तू विंगाड गंजांत ना हे अशें आमगेले अंत मात्र धनचे दिसा कार्यक्रम कसं म्हणून सांगला रे 9 दिसा की क्री धरता ती त्या 5-7 दिसा अशी सगळं धरता ती सलारी 9 दिसा धरली म्हणून सांगला रे धनचे दिसा एक कार्यक्रम असतो धनचे दिसा कार्यक्रम म्हणून सांगला रे त्या स्टार्ट दाखवूनची म्हळ्यार कशी मेल्ली नंतर त्या हक्कवरचे स्मशानावरचे थंय दहन करचे थंय हड्ड सगळी वापस हाडचे ते पुरा कार्यक्रम थंय ते धनचे दिसा कार्यक्रम जाता आनी ते पिंड दवरूक आनी त्या दिसा तेद नंतर त्या कायल्याके थंय आमी दवरूं कायल्याक सीतांनी त्या कसं म्हणतात आमी त्या वायस की ते दवरूं ते कायल्यान त्या दिसा येवन व्हरका म्हणून व्हेल्ली म्हळ्यार त्या पित्र तृप्ती जाल्ले म्हणून सांगून नाही जाल्यार नमन अपच आसा नाही जाल्यार प्रार्थना करून आसा व्हर न्ही म्हणून सांगला री कसन जाल्यार कितले वेळ जावं जाल्यार ना कितले वग्गी जावं काय खंडित येवन व्हरता ती आत्मा तृप्त जाता म्हणून सांगून एका नंबिके खंडित आसा सादारण मट्टा चढतात व्हरता ती एक वेळ कायल्यान व्हर न्ही म्हणून सांगला री दर्बे कायळ कोर न्हू तें पडका म्हणून सांगून आसा ते दर्बे कायळ पडचे म्हणल्यार ते आमकां भारी एक नमुने बेजार आनी मागीर ते करचे कार्यक्रम तेदना हे कायल्यान येवन व्हेल्लेले एक खुशयेरी म्हळ्यार ते एक खुशी जाता दुख्खारी असतात आमी जाल्यार एक खुशी कायल्यान व्हेल्ले तृप्ती जाल्ली मागीर अन्नांक आमगेल्या मलगाड्यांक म्हणून सांगून आमगे ते तृप्ती भावना री त्या उद्देशारी एक गोड फोव आयले म्हणून सांगून एक म्हाका हांवें लेखचे ते उद्देशार गोड फोव म्हणून सांगले दुख्ख एक विसरचे एक समय गोड फोव खावन एक विसरचे म्हणून तंतु कसन केला म्हणून सांगले गोड फोव अंतू मागेल्या अन्नांक हें इश्ट आशिल्लें मागेल्या आज्याक हें इश्ट आशिल्लें ताका गोळी भजी म्हणून इश्ट आशिल्लें ताका जीव कडगी पोडी म्हणून इश्ट आशिल्लें एक्चुअली थंय करची कसं म्हणून सांगल्यार गोड फोवान एक गोड फोव मागीर एक रुलांकी बोश करता ती मागीर एक क्याळिंकी दिता ती क्याळिंकी करता ती फोव की करता ती इतल्यांची चड म्हूण ना आतां ताका एक्स्ट्रा सगळें सेरचिलो म्हळ्यार म्हाका मागेल्या आज्याक की अन्नाक मालगाड्यांक हें इश्ट आशिल्लें ते जीव कडगी बी बारी आशिल्ली म्हणून आतां केला कडेन हांव आयकलां आयस्क्रीमय करता खंय ते म्हळ्यार ताजे कसायला सांगीन म्हळ्यार ते हें सांगचें न्हय हांवें म्हळ्यार शास्त्रांत ना हे नैवेद्य म्हणून कसं नाही ना कायल्यान मात्र दवरचे शिवाय आयस्क्रीमय तांतू खरी येता गडबडे दवरता ते कांय चुकी म्हणून सांगू जायना हें म्हळ्यार ते गोड पोवच खर्चेंचें दुख्ख एक विसरचे खातीर तशी आनी कसं म्हणून सांगल्यार आमगेलें बांधव्य मुखार वचुका म्हणून घरकडे कुळाराच्या बीन सांगतात पळय कुळाराच्यांक आतां घरकडे गेल्या तांगेले भायर दिलेले चलयांकय तांकां इनवायट करता ती मागीर कसं म्हणून सांगल्यार हांव गोत्तशील म्हणून हें गोड पोवाक कसं ना आयटम्स हांव सांगले पळय ती केळ्यांगाडाय दिवचे एक बट्टे घालून दिवचे ते बुट्टेन तूं ते केळ्यांगाडाय की नाही फोव की नाही गोड की नाही हें नारळ की हें सकळी तान्नी दिवचे न्हय ते डायरेक्ट कोणाला करेन दिवसूचे कोणाला की ते पेटोवन दिवचे पूण सगळें तशें आशिल्लें तूप आनी ना आतां सगळें तें घालता ती म्हळ्यार तूप आनी मोव आनी गोड पाव घालून नज म्हूण आसा जाल्यार ताजे वटी ते येता सांगचे हांवें ते हक्क घालता की ना म्हणून मोगत ना जाल्यार आतां सगळी संविधान तावळे सांगीन म्हणून तिद्दूपडी जाता आसा तशी ते थंय नको पेटोवचे म्हणून सांगता ते धनचे दिसा कार्यक्रमां करता ती गोडी भजी की बिस्कोट आंबड की बटाट आंबड की हें तें पुरा कायल्याके दवरता ती थंय केला पण दनपार व्हर नाशिल्लें तें व्हरता म्हणून सांगून तेवें खुशयेरी तेवें एक समाधान जाता ते दनपार व्हर न्ही हांगा व्हेल्लें म्हणून सांगून म्हळ्यार कायल्याके आतां तळची खाणा वेरी एक प्रिती म्हणूनय ते ताजी मुलाक येता म्हणून आमगेले धार्मीक नंबिके ते सत्याची कायळ म्हणून सांगल्यार एके कायल्याके 800 वर्स इतिहास आसता ताका ताजें आयुश्य 500 वर्सां पयलीं चड तांणी पुरो आमगेलें तलेमारू पळयता खंय त्या पित्र तांगेले मुलाक येवन व्हरचें म्हणून सांगून एक एक हें आसा वाक्य आसा तशी त्या दिसा एक गोड पोव खावचे कार्यक्रम हें सगळें जाता गोड पोव म्हणून सांगल्यार ते मागीर कसं म्हणून सांगल्यार एक्चुअली ते
म्हाका हांव निमगिला जालें सगळ्या सादारण म्हणटा मालगाडा निमगेलो प्रकार ते आमगेल कुटुंबे भितर मात्र म्हणून सांगून आसता. इता गोड पव आमगेल कुटुंबे भितर मात्र म्हणून सांगला रे ते धनचे दिसा कार्यक्रम पळयते ते शुद्ध जावन आसना. शुद्ध 11 दिसा शुद्ध जावचे तेन्ना कसं जाता म्हणून सांगला रे आम्ही एका सुतकार असताना आजी फाशी फूड एक पण खोल्या बग्गे हांव सांगला कोण सुतक आचरण करता की तांकां आपडूनच जे स्पर्श करूनच जे म्हणून सांगून आसता. इता स्पर्श येता म्हळ्यार बश्ट येता म्हणून सांगला ताणें जन्म चेंज करका म्हणून सांगून गोड पव खावच्या कार्यक्रमात तांगेले कुटुंब कार्यक्रम मात्र भायरचे कार्यक्रम हे खंडित नाही. ताजे नंतर स्पर्श केला रे ताणें चेंज करका. ताजे नंतर तांगे लागीं ताणें कोण सूतक आचरण करता ती तांगेला व्यवहार दवरचे नज्ज तांगेले घरकडे वचून उद्दा समीत पिवचे नज्ज म्हणून सांगून आसता. इता म्हळ्यार ताजे खातीर पळय आजी काही कोणेय घरकडे आमकां आजे इन्विटेशन दिवचे येता पळय आजे खंयचे सपिंडीकरणांचे आनी श्राद्धाचे बग्गे दिता आनी तांणी भितर येना ती भायरी रब्बून दिवन वता ती. इता म्हळ्यार स्पर्श जावचे नज्ज म्हणून स्पर्श जालें म्हणून सांगलें आमी थंय वाल्याचे कमशे आमकां येता. ताजे खातीर हे गोड पव खावचे आस पळय ती ते भारी चुकी म्हणून सांगचे आमगेल कुटुंबा भितर वचयता. आतां एक वेळ गेल्ले म्हणून सांगल्या आमी आनीक लाग आपडूनच न्हिजावन जाला रे कितले ते म्हणून सांगला रे आजीक हांव फॉलो करता हे कपण करचे जाल्यार आस पळय ती हे कपण करचे जाल्यार हांव भितर चोलान वच्चे ना घरकडे आमकां म्हळ्यार फूड दाखोवन आसील भायर दाखोवन वच्चे भायर दाखोवन नांव न्ही मागीर आमी भितर वच्चे कपण कळाली बश्ट थंय आमगेले दैवत सान्निध्य ना म्हणून सांगून घेता. कशी बश्टपण जाल्यार थंय देवा लाक्कांनी आपडून जिकी तांणी फूड दूर आशिल्लें की तेव्हा एक नमुने हॉलाची हें एक नमुने कपण करचे एक हॉलाची तशी गोड पव खावचे आनी थंय आमी वच्चे समने म्हणून हांव दिसता. आतां सकाळी ते कसं नाही ना जन सरूचे गर्दा सांगलां तावळी नमुने 10-15 बग्गे सकाळी करचे हे सगळें समने गोड पवान कसं जाता म्हणून सांगल्यार आमी जन्म चेंज करके राती जाता. आर्त हांवें पळयलां हॉल आशिल्ले न्ही देवस्थाना भितर समीत येता ती हें व्हडली चुकी म्हणून सांगता. इता म्हणून सांगला रे देवस्थानांचे गेट समीत भितर येवचे नज्ज इता म्हळ्यार ते स्पर्श जाता पळय मरणा हॉल आहे खंयचेय हॉल जावं ते आईल कुडले आमी ते आपड कशें जाता स्पर्श जाता तेन्ना कसं करता आमी हॉलाचे एक भाग जावन वता ती देवस्थानांचे गेट दांटूच्या एक्चुअली नज्ज हें आमगेल्या जनांक तिळवळीके चड न्ही जावन जाल्यार चड येवका हें कशें आमी पुराण प्रवचन आमी आमगेले देवस्थानांत की आमगेले घरकडी करतात तशींच हॉला बग्गे एक प्रवचन दिवचे आशिल्ले कार्यक्रम आमगेल्या समाजांत येवका म्हणून म्हाकाय भारी एक चिंतन आसता. म्हळ्यार कोण हाजे बग्गे चड पांडित्य आसता हें हॉला बग्गे अशौचा बग्गे पांडित्य असल्यान न्ही तांगेले मुलाक एक प्रवचन दिल्लें म्हणून सांगला रे खंडीत आमगेले एक तिळवळीक अवेरनेस येता म्हणून हांव सांगता. तशी हें गोड पवाचे एक विशय भारी एक मनन करता जाल्ले विचार आमगेल्या समाजा मुखारी आसता म्हणून सांगता.